शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्वाची आणि अतिशय सुवर्ण संधी या ठिकाणी तुम्हाला आलेली आहे. शासनाने या ठिकाणी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना 2026 या योजनेअंतर्गत तुम्हाला गाय मेंढ्या असतील, शेळ्या बकरी असतील किंवा त्यांच्यासाठी जे शेड उभारणी ती शेड उभारणी असेल किंवा शेतीसाठी उपयुक्त जे अवजारे ते उपयुक्त अवजारे तुम्हाला घ्यायचे असतील तर या ठिकाणी शासनाने त्या योजनेअंतर्गत मुख्यमंत्री ग्रामीण उद्योजकता पशुधन या योजनेअंतर्गत तुम्हाला 50 ते 75% पर्यंत अनुदान या ठिकाणी शासन देणार आहे. 5 लाखापासून तर 11 लाखापर्यंत अनुदान, म्हणजे तुम्हाला 11 लाखापर्यंत या ठिकाणी शासन अनुदान देणार आहे. आता या योजनेसाठी कोण कोण शेतकरी पात्र असणार आहे, कोणत्या नियम आणि अटी या ठिकाणी दिलेल्या आहेत, कोणाकोणाला हे अनुदान मिळणार आहे, कोण कोण यासाठी पात्र असणार आहे, कोणकोणते डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे, अर्ज कसा करायचा आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी शरद करंडे. मित्रांनो, व्हिडिओ आपला नक्की शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया की काय ही योजना आहे आणि अर्ज कशा पद्धतीने करता येईल आणि कोणते कोणते डॉक्युमेंट तुम्हाला यासाठी लागणार आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना 2026 शेतकरी बांधवांसाठी ही सुवर्ण संधी. यामध्ये तुम्हाला 50 ते 75% पर्यंत अनुदान या ठिकाणी दिलं जाणार आहे. आता अनुदान तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे, त्यासाठी पात्रता काय असणार आहे, अर्ज प्रक्रिया कशी करायची, हे संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण बघणार आहोत. ठिकाणी बघा, राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागामार्फत मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना राबवली जाते. त्यानंतर या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 5 दुधाळ गाई किंवा 5 म्हशी असे या ठिकाणी तुम्हाला 5 गाई किंवा या ठिकाणी 5 म्हशी या ठिकाणी दिल्या जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला 1 लाख रुपये, म्हणजे असे एकूण प्रत्येकी 5 लाख रुपये या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. 5 गाई किंवा 5 म्हशींसाठी या ठिकाणी तुम्हाला 5 लाख रुपये मिळणार आहे. त्यानंतर 3 वर्षांचा विमा, तर 3 वर्षांच्या विमासाठी तुम्हाला 60,180 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत. त्यानंतर शेड बांधकामासाठी तुम्हाला 3 लाख रुपये. त्यानंतर उपकरणांसाठी, म्हणजे त्यामध्ये तुमचे कडबाकुटी यंत्र असेल, फॉगिंग मशीन असेल, मिल्किंग मशीन असेल किंवा सोलर असेल, तर या सर्वांसाठी तुम्हाला 2,75,000 रुपये या ठिकाणी एवढे अनुदान या ठिकाणी दिलं जाणार आहे. हे सर्व मिळून तुम्हाला 11,35,000 रुपये या प्रकल्प साहित्यासाठी या ठिकाणी शासनाकडून तुम्हाला अनुदान दिलं जाणार आहे. आता यामध्ये बघा, या योजनेत ग्रामीण भागातील अल्पभूधारक, त्यानंतर अत्यल्पभूधारक, वन हक्कधारक आणि महिला बचत गटांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे. आता यामध्ये पहिल्या टप्प्यात 50% अनुदानाची रक्कम या ठिकाणी तुम्हाला दिली जाणार आहे. तर जनावरांची खरेदी झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित अनुदान डीबीटी मार्फत थेट बँक खात्यात या ठिकाणी दिलं जाणार आहे. बघा, या ठिकाणी तुम्हाला 2 टप्प्यामध्ये हे अनुदान दिलं जाणार आहे. सुरुवातीला 50% अनुदान दिलं जाणार आहे. त्यानंतर तुम्ही जनावरे खरेदी केल्यानंतर तुम्हाला उर्वरित जे अनुदान आहे ते उर्वरित अनुदान तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी डीबीटी मार्फत जमा केलं जाणार आहे. आता यामध्ये ग्रामीण भागातील जे अल्पभूधारक शेतकरी असतील, अत्यल्पभूधारक असतील, वन हक्कधारक असतील, त्यानंतर महिला बचत गट असतील, यांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे. तर या ठिकाणी सर्वांनी याचा लाभ घ्या. बघा, या ठिकाणी या योजनेमध्ये सर्वसाधारण ज्या प्रवर्गातील 50 लोक आहेत, म्हणजे ओपन गटातील जे लोक आहेत त्यांना 50% या ठिकाणी अनुदान मिळणार आहे. त्यानंतर अनुसूचित जाती जमातीचे जे लोक आहेत, म्हणजे SC/ST वर्गातील जे आहेत त्यांना या ठिकाणी 75% पर्यंत अनुदान या ठिकाणी दिलं जाणार आहे. तसेच अपंग आहेत, म्हणजे जे दिव्यांग लोक आहेत त्यांना या ठिकाणी 5% आणि महिलांसाठी या ठिकाणी 30% आरक्षण या ठिकाणी राखीव आहे. जर तुम्ही महिलांच्या नावाने या ठिकाणी अर्ज केला तर या ठिकाणी 30% मध्ये त्यांना या ठिकाणी जे अनुदान आहे ते अनुदान 30% राखीव जागेमध्ये त्यांना या ठिकाणी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर या योजनेमुळे लाभार्थींना दुग्ध व्यवसायातून नियमित उत्पन्न मिळून उद्योजकता होण्याची संधी या ठिकाणी शासनाने उपलब्ध करून या ठिकाणी दिलेली आहे. ठिकाणी या योजनेचा उद्देश काय आहे, तर या ठिकाणी बघा, या योजनेचा उद्देश म्हणजे ग्रामीण भागात पशुपालन व दुग्ध व्यवसायाला चालना देऊन अल्पभूधारक शेतकरी, महिला बचत गट आणि वन हक्क धारकांच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, तसेच संकरित जनावरांच्या माध्यमातून स्थिर उत्पन्न मिळवून देणे हा या योजनेचा उद्देश आहे. आता या योजनेचे फायदे काय काय आहेत, तर मी फायदे या ठिकाणी सांगितले बघा.
या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 5 दुधाळ गाई किंवा 5 म्हशी त्यासाठी विमा सुद्धा या ठिकाणी दिला जाणार आहे. त्यानंतर शेड आणि उपकरणांसाठी एकूण 11,35,000 रुपयापर्यंत प्रकल्प साहित्य या ठिकाणी शेतकरी बांधवांना या ठिकाणी दिलं जाणार आहे. तर यामध्ये बघा शासनाने सांगितलंय सर्वसाधारण प्रवर्गातील जे लोक आहेत त्यांना 50%, अनुसूचित जाती जमातींना 75% अनुदान या ठिकाणी 2 टप्प्यामध्ये दिले जाणार आहे डीबीटी मार्फत. त्यानंतर दिव्यांग बांधवांसाठी 5% आणि महिलांसाठी 30% आरक्षण या ठिकाणी राखीव आहे. त्यानंतर जनावर जर मृत झाल्यास विम्याच्या रकमेतून नवीन दुधाळ जनावर या ठिकाणी दिलं जाणार आहे. म्हणजे जर तुम्ही गाय म्हशी घेतल्या तर आणि ज्या जर मृत्यू झाल्या तर त्यासाठी जो विमा दिलाय त्या विम्याच्या रकमेतून तुम्हाला पुन्हा नवीन जनावर या ठिकाणी दिलं जाणार आहे. त्यानंतर सोलर 3 किलोवॅटचं सोलर या ठिकाणी दिलं जाणार आहे. मिल्किंग मशीन, कडबाकुटी यंत्रासह आधुनिक उपकरणे या ठिकाणी दिले जाणार आहेत शेतकरी बांधवांना. आता ह्या योजनेच्या पात्रता आणि अटी काय आहेत तर ते या ठिकाणी आपण बघूया. या ठिकाणी पात्रता आणि अटी या ठिकाणी सांगितलंय. या योजनेत सर्वप्रथम अल्पभूधारक 1 हेक्टर पर्यंत, त्यानंतर अल्पभूधारक 1 ते 2 हेक्टर पर्यंत आणि तसेच वन हक्कधारक आणि महिला बचत गटांना या ठिकाणी प्राधान्याने लाभ दिला जाणार आहे. बघा लाभार्थ्यांकडे किमान 1 एकरची स्वतःची जमीन असावी किंवा 5 वर्षांचा नोंदणीकृत भाडेपट्टा असावा. वन हक्क धारकांसाठी ही अट लागू नाही. आता यामध्ये बघा तुमच्याकडे 1 एकर पर्यंत जमीन असावी किंवा 5 वर्षांचा नोंदणीकृत भाडेपट्टा या ठिकाणी असावा. म्हणजे तुम्ही भाड्याने जमीन जर घेतलेली असेल तर त्याचा 5 वर्षांचा करार या ठिकाणी नोंदणीकृत असावा असं या ठिकाणी सांगितलंय. आता हे जे नियम आहे तो वन हक्क धारकांसाठी लागू नाही. त्यानंतर बघा या ठिकाणी पशुपालन दुग्ध व्यवसायाचे शासकीय प्रशिक्षण किंवा 2 वर्ष अनुभव या ठिकाणी असावा. म्हणजे तुम्ही ते जनावर जे घेणार आहेत त्याचा तुमच्याकडे 2 वर्षाचा अनुभव असावा ते जनावर हाताळण्याचा किंवा तुमच्याकडे शासकीय प्रशिक्षण घेतल्याचं सर्टिफिकेट या ठिकाणी असणं बंधनकारक आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा वाटप होणारी जनावरे एचएफ, जर्सी, गीर, सहीवाल इत्यादी असतील ती 1 ते 2 महिन्यापूर्वी वेली किंवा दुसऱ्या तिसऱ्या वेतातील असावीत असे या ठिकाणी सांगितले. आता तुम्ही जी जनावरे घेणार आहेत ती एचएफ, जर्सी किंवा गीर, सहीवाल या कॅटेगरीमध्ये म्हणजे या गटातील असावीत असं या ठिकाणी शासनाने सांगितले. त्यानंतर ती 1 ते 2 महिन्यापूर्वी वेलेली असावीत किंवा दुसऱ्या तिसऱ्या वेतातील असावीत असे या ठिकाणी शासनाने सांगितलंय. अशीच जनावरे तुम्हाला या ठिकाणी घ्यायची. त्यानंतर निवडीनंतर 1 महिन्यात शेड व साधन सामुग्री खरेदी करावी. न केल्यास यादीत शेवटचा क्रमांक मिळेल. बघा या ठिकाणी जर तुमची निवड झाली तर यामध्ये तुम्हाला 1 ते 1.5 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला शेड उभारणी करायची. त्यानंतर साधन सामग्री खरेदी करायची. जे साधन सामग्रीसाठी तुम्ही अर्ज केलाय ज्यासाठी तुमची निवड झाली ती तुम्हाला खरेदी करायची 1 ते 1.5 महिन्यात. जर तुम्ही असं केलं नाही तर तुमचा जो नंबर येतो यादीच्या शेवटच्या क्रमांकाला या ठिकाणी टाकला जाईल. यामध्ये बघा प्रकल्प किमतीपेक्षा जास्त खर्च असल्यास फरकाची रक्कम लाभार्थ्याला उचलावी लागेल. जर यामध्ये तुम्ही जी तुम्हाला रक्कम शासन देणार आहे त्यापेक्षा जास्त खर्चाचं जर तुम्ही या ठिकाणी साहित्य जर घेतलं किंवा शेड उभारलं तर त्याची जो एक्स्ट्राचा जो फरक आहे तो फरकाची जी रक्कम आहे त्यासाठी तुम्हाला स्वतः या ठिकाणी घालावी लागेल. शासन तुम्हाला देणार नाही. त्यानंतर बघा जनावरांची भारत पशुधन पोर्टलवरती नोंदणी बंधनकारक राहील. म्हणजे तुम्ही जी जनावरं घ्याल त्याची जी नोंदणी ती नोंदणी भारत पशुधन पोर्टलवरती करणं या ठिकाणी बंधनकारक असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा तालुका पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी लाभार्थ्यांच्या शेड निर्मिती साधन सामग्री व जनावर खरेदीचा अहवाल, खरेदी पावती, छायाचित्रे म्हणजे फोटो जनावरांचे आणि बँक तपशील आणि विमा हे सर्व देणं तुम्हाला बंधनकारक आहे. आता यासाठी तुम्हाला जे कागदपत्रे लागणार आहेत ती कागदपत्रे कोणती आहेत अतिशय महत्वाची या ठिकाणी कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत. बघा स्वतःच्या नावावर 7/12 उतारा किंवा कमीत कमी 5 वर्षाचा नोंदणीकृत भाडेपट्टा करार या ठिकाणी असावा. त्याचे या ठिकाणी डॉक्युमेंट तुमच्याकडे असले पाहिजे. नंतर वन हक्कधारकांसाठी 7/12 व इतर अधिकार नोंद किंवा जिल्हाधिकाऱ्याकडून अनुसूचित जे प्रमाणपत्र आहे ते या ठिकाणी तुमच्याकडे असणं बंधनकारक आहे. नंतर या ठिकाणी बघा पशुपालन किंवा दुग्ध व्यवसायाचे शासकीय प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा 2 वर्ष अनुभव प्रमाणपत्र स्थानिक पशुवैद्यकीय किंवा दूध संस्थेकडून नसल्यास प्रशिक्षण घेण्याचे हमीपत्र या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागेल. त्यानंतर जर दिव्यांग बांधव असतील तर त्यांसाठी UID जे प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. महिला बचत गट सदस्य असतील तर त्यांचं प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहे.
हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी द्यावे लागणार आहेत. आता हा जो प्रकल्प आहे, हा प्रकल्प कोणासाठी आणि किती अनुदान मिळणार आहे ते या ठिकाणी तुम्हाला मी सांगणार आहे. आता बघा या ठिकाणी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ही योजना 75 म्हणजे 50 ते 75% अनुदान या ठिकाणी तुम्हाला दिलं जाणार आहे. काही तंत्रज्ञानावरती या ठिकाणी 100% अनुदान या ठिकाणी दिलं जाणार आहे. प्रकल्प खर्च आणि अनुदान अंदाजित सुमारे तुम्हाला या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी सांगितलंय. आता कोणाकोणाला किती किती अनुदान आहे या ठिकाणी आपण बघणार आहोत. बघा दुग्ध व्यवसाय म्हणजे 5 गायी किंवा 5 म्हशी या ठिकाणी एकूण खर्च तुम्हाला 11,35,000 रुपये या ठिकाणी दिले जाणार आहे. त्यासाठी बघा सर्वसाधारण गटासाठी या ठिकाणी 50% या ठिकाणी अनुदान दिलं जाणार आहे. म्हणजे 5.67 लाख रुपये अनुदान या ठिकाणी दिले जाणार आहे गायी म्हशींसाठी. आणि SC/ST वर्गातील जे असतील त्यांना 75% अनुदान या ठिकाणी दिले जाणार आहे. 8 म्हणजे त्याची रक्कम जी आहे ती 8.51 लाख म्हणजे 8,51,000 रुपये अनुदान या ठिकाणी दिले जाणार आहे. त्यामध्ये तुमचं शेड प्लस जनावरे प्लस उपकरणे समाविष्ट असतील. बघा या ठिकाणी एवढं अनुदान तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे. त्यानंतर बघा शेळी मेंढीसाठी शेळ्या मेंढी मध्ये या ठिकाणी तुम्हाला 50 माद्या आणि प्लस 5 नर या खरेदीसाठी तुम्हाला एकूण 11,38,000 रुपये या ठिकाणी अनुदान दिलं जाणार आहे. तर वरील प्रमाणे अनुदान 5.69 लाख रुपये म्हणजेच या ठिकाणी अनुदान सर्वसाधारण जे गट असतील त्यांना या ठिकाणी म्हणजेच जे SC/ST सोडून ओपन OBC जे गट असतील त्यांना 5.69 लाख रुपये अनुदान दिलं जाणार आहे. त्यानंतर SC/ST असतील त्यांना 8.54 लाख रुपये अनुदान या ठिकाणी दिलं जाणार आहे. त्यासाठी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला 50 मेंढ्या 5 नर प्लस जे शेड वगैरे असतील त्यासाठी तुम्हाला एवढं अनुदान या ठिकाणी दिलं जाणार आहे. त्यानंतर कुक्कुटपालन जे आहे, कुक्कुटपालनामध्ये तुम्हाला 5,000 अंडी देणारे पक्षी, तर त्यासाठी एकूण तुम्हाला 30 लाखापर्यंत अनुदान या ठिकाणी दिलं जाणार आहे. त्यामध्ये तुमचं शेड असेल, ऑटोमेशन असेल प्लस विमा समाविष्ट असेल तर या ठिकाणी तुम्हाला हे अनुदान दिलं जाणार आहे. सर्वसाधारण गटांसाठी 50% आणि SC/ST साठी या ठिकाणी 75% अनुदान दिलं जाणार आहे. आता यामध्ये अतिरिक्त सुविधा सुद्धा या ठिकाणी दिल्या जाणार आहेत. आता सर्व प्रकल्पांतर्गत बघा कडबाकुटी मशीनसाठी तुम्हाला 30,000 रुपये अनुदान दिलं जाणार आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जे सर्वसाधारण गट आहे त्यांना 50% आणि SC/ST साठी 75% अनुदान दिलं जाणार आहे. त्यामध्ये स्मार्ट कॉलर गोठा गेटवे 50% या ठिकाणी दिलं जाणार आहे. त्यानंतर हायड्रोपोनिक चारा मिनी TMR उपकरण जे आहेत ती या ठिकाणी तुम्हाला दिले जाणार आहेत. त्यानंतर तुमचा विमा या ठिकाणी कव्हर केला जाणार आहे. त्यानंतर 100% अनुदानावर चारा बियाणे या ठिकाणी तुम्हाला दिले जाणार आहेत. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला अर्ज हा कुठे आणि कसा करायचा आहे, तर या ठिकाणी हा अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी असणार आहे. बघा तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला या योजनेचा ज्या लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांनी जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय किंवा तालुका पशुसंवर्धन कार्यालयात जाऊन अर्ज सादर करायचा आहे. आता यामध्ये प्राथमिक तपासणीनंतर प्राधान्यक्रमाने या ठिकाणी निवड होईल. निवडीनंतर तुम्हाला नंतर 1 महिन्यामध्ये शेड साधन सामग्री व जनावरे खरेदी करायची आहेत. खरेदी केल्यानंतर त्याचा अहवाल, पावती, फोटो, बँक तपशील, विमा सादर करून पहिल्या टप्प्यात तुम्हाला 50% अनुदान मिळणार आहे. त्यानंतर जनावर खरेदीनंतर दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला संपूर्ण अनुदान DBT द्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये पारदर्शकपणे जमा होणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे सर्व अनुदान मिळणार आहे. कोणाकोणाला मिळणार आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी बघितली. आता तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे तर तुम्हाला जिल्हा उपआयुक्त यांच्याकडे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसायाचा जो यांचा हे आहे त्यांच्याकडे तुम्हाला सादर करायचा आहे. त्यानंतर किंवा तालुका पशुसंवर्धन कार्यालयात जाऊन तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे. आता याचे जे ऑनलाईन अर्ज करण्याचं जे पोर्टल आहे ते पोर्टल अजून सुरू झालेलं नाहीये. तर पोर्टल सुरू झाल्यानंतर त्याचा जो अर्ज आहे तो अर्ज ऑनलाईन कशा पद्धतीने करायचा आहे याचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती बनवणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला जो अर्ज आहे तुम्ही ऑफलाईन अर्ज तुम्ही तालुका पशुसंवर्धन कार्यालयामध्ये सादर करू शकता किंवा जिल्हा उपायुक्त जे आहेत त्यांच्या पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय या कार्यालयामध्ये तुम्ही अर्ज सादर करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी अनुदान दिलं जाणार आहे. कोण कोण पात्र आहेत या ठिकाणी सर्व माहिती आपण या ठिकाणी बघितली. अर्ज तुम्हाला सादर कसा करायचा आहे सर्व माहिती या ठिकाणी आपण बघितलेली आहे.
तर महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता, महत्वपूर्ण अशी माहिती होती. जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.